बुलढाण्यामधून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ज्या घरात सुरक्षता असायला हवी, जिथे पती, पत्नी, मुलं सुखात राहत असतात, त्याच घरात एका पतीनं स्वतःच्या पत्नीचा आणि अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीत रविवारी रात्री साधारण 2 ते 3 वाजायच्या सुमारास घडली. या घटनेत रुपाली राहुल मस्के, वय 30 आणि तिचा 4 वर्षाचा मुलगा रियांश राहुल मस्के याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपी आहे रुपालीचा पती राहुल हरी मस्के, वय 35. राहुल मस्के, त्याची पत्नी रुपाली, मुलगा रियांश, राहुलचे वडील हरी मस्के, आई ताराबाई मस्के आणि आजी असा 6 जणांचा एकत्र कुटुंब आहे. बाहेरून पाहिलं तर हे सगळं एक साधं सामान्य कुटुंब होतं. मात्र घरात संशयामुळे या गोष्टी घडल्या. मिळालेल्या माहितीनुसार राहुल मस्के याला पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशय होता. रविवारी रात्री सगळेजण गाढ झोपेत असताना राहुलने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि झोपेत असलेली पत्नी रुपालीच्या आणि लहान मुलगा रियानच्या डोक्यावर जोरदार वार केला. क्षणात सुखी घराचं रूपांतर रक्ताने माखलेल्या घटनास्थळात झालं. या हल्ल्यामुळे आरडाओरड झाली आणि आरोपीची आई ताराबाई मस्के यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन आरडाओरड केल्यावर समोर राहणारे शेजारी आणि स्थानिक नागरिक ताबडतोब घराकडे धावले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रुपालीला यांना प्रथम मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच रुपाली यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी राहुल मस्केने स्वतःच्या मुलाला रियांशला घरातील आतील खोलीत कोंडून ठेवलं होतं. शेजारच्यांना संशय आल्यानंतर दरवाजा उघडण्याचा आग्रह करण्यात आला. दरवाजा उघडल्यावर आत पाहणी केली असता रियांश गंभीर अवस्थेत जखमी दिसून आला. सर्वांनी तात्काळ रियांशला ग्रामीण रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. अवघ्या 4 वर्षाचा निष्पाप रियांश कुठलाही दोष नसताना कौटुंबिक संशयाचा बळी ठरला. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेकवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनीही घटनास्थळी भेट दिली. आरोपी राहुल मस्के याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीची मानसिक स्थिती, पत्नीच्या चरित्रावर संशय का होता, यापूर्वी घरात वाद होते का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. नवरा बायकोच्या भांडणामध्ये बिचाऱ्या रियाचा जीव गेला. पोलिसांनी राहुल मस्केला ताब्यामध्ये घेतला आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच सर्वांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मित्रहो, तुमचं या प्रकरणाबद्दल काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि सर्वात आधी आपल्या होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.